संतांनी आचारसंहिता सांगून ठेवली, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती वराव्या. वैराग्य, ज्ञान, प्रेम, जिव्हाळा, ममत्व, एकमेकांबद्दलचं अस्मिता, स्वाभिमान, हे सत्वगुण निर्माण व्हावे आपल्यामध्ये, ते वाढावे, याच्यासाठी कीर्तन असतं. बऱ्याच वेळेला आम्हाला म्हणतात की महाराज आता काळ बदलला, हिंदी गाण्याच्या चाली आल्या तर काय बिघडलं, आहे की नाही. नवीन मुलांना हिंदी गाण्याच्या चालीवर अभंग म्हटलं म्हणजे बरं वाटतं, ते नाचतात, खेळतात. परंतु याने तमोगुण निर्माण होतो. म्हणून तुम्हाला सांगतो की कीर्तन होऊ नये लोकांमध्ये सत्वगुण वाढत नाही, याचं कारण काय आहे? त्याची कारण तेच आहे की आम्ही कीर्तनाचा आधार घेतो खरी. मला पण अनेक ठिकाणी गेलं की माणसं सांगतात, फेटा बांधत असतो आपण, गडबडीत असतो, माणसं येऊन सांगतात, महाराज कीर्तन म्हणजे काय काय नाचायचं का काय नेमकं बघाय, काय दिसताना तर ऑफर यायला बसली, म्हणशील महाराज 50,000 देतो पण बायको घेऊन या, दोघंही नाचा, वाहू द्या तमाशा, असं चालतं. कीर्तन म्हटली की माणसाला प्रबोधन घडण्यासाठी असतं. मला तर एक ठिकाणी बेवडच भेटलं. मी मंदिरात ते फेटा बांधून चाललो होतो मंदिरामध्ये दर्शनाला, ते पायरीवर बसलो होतं, दर्शन करून आलो. विठोबा रुक्माई इकडे चाललेली, अगोदरच उशीर झालेला, आणि मी आपलं निघालो. ते बेवडं रस्त्यावर बस, मला बरं ते माणसंही कधी कधी खूप असतात. पाया पडायला ते बिडी पित होतं. मला म्हणे महाराज धरा बिडी. म्हणलं का बरं? बिडी कशाला माझ्या? नाही म्हणे तुमच्या पाया पडेल. अरे पडलाच पाहिजे का? तू बिडी मी सांभाळायची, मग तो हात रिकामी होणार आणि मग तू माझ्या पायावर लावून होणार का? आला होतो कशासाठी? ते बेवडं मला म्हटलं की महाराज कीर्तन ना असं झालं पाहिजे. अरे असं झालं पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे? कीर्तन तसंच होईल, पण कीर्तनाची आचारसंहिता समजली पाहिजे. वर्षश्राद्ध विधी असू द्या, दशक्रिया असू द्या, किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या, हे बघा, विनोदाचं वावडं कीर्तनकाराला नाही, विनोदाचं वावडं कीर्तनाला नाही. परंतु हे सगळं करत असताना तुमचा तमोगुण वाढणार नाही अशा पद्धतीचा सात्विक विनोद कीर्तनात अपेक्षित आहे. म्हणून आमची ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी म्हणायची की कीर्तन व्हावी, कीर्तनात विनोद असावा, कीर्तनात विनोद असावा, विनोदात कीर्तन नसावं. विठाला विठाला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की आज या ठिकाणी मातोश्रींच्या वर्षश्राद्धानिमित्त ही जी कीर्तनाची सेवा आयोजित आहे, या कीर्तनाच्या सेवेमध्ये संतांनी जी भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या गोष्टीच्या पलीकडे कीर्तनकाराने बोलू नये आणि श्रोत्यांनीही तशी अपेक्षा धरू नये. मला सांगा ना, डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण डॉक्टरकडून विनोदाची अपेक्षा करतो का? तुमचं पोट दुखतंय आणि डॉक्टरकडे गेले, खूप कळवळून येतंय पोट, आणि डॉक्टरला म्हणतात की डॉक्टर साहेब माझं पोट दुखतंय. मग डॉक्टरने तुम्हाला तपासायला घेतलं आणि तुम्ही म्हटले डॉक्टर साहेब तपासणं राहू द्या, थोडा वेळ बाजूला होऊन जाऊ द्या, एक झटका होऊ द्या, एक विनोदाचा झटका, म्हणतो का? नाही म्हणत. वकिलाकडे गेलं तर वकिलाकडून आपण न्यायाची अपेक्षा करतो. आपण ज्या केसेसमध्ये किंवा गुन्ह्यामध्ये जर गुंतलेलं असेल तर त्यातून मोकळं कसं हो याची अपेक्षा करतो. वकिलाला म्हणतो आपण राहू द्या ते बाजूला, तुमची कलम, तुमची कायदे, वाहू द्या एक झटका. नाही. मला सांगा, डॉक्टरकडे गेल्यानंतर बरं होण्याची अपेक्षा करतो, तिथं विनोदाची अपेक्षा करत नाही. किंवा तुम्ही काहीतरी भलतं सलतं भलतं सलतं म्हणा, याच्या अपेक्षा आपण करत नाही. डॉक्टरकडे गेल्यानंतर ती अपेक्षा नाही, वकिलाकडे गेल्यानंतर ती अपेक्षा नाही. मग कीर्तनकाराकडूनच भलत्या सलत्या अपेक्षा लोकांच्या का वाढल्या? हे एक मोठा प्रश्नचिन्ह. म्हणून लक्षात ठेवा की कीर्तना ही माणसातलं माणूस पण जाग करण्यासाठी असतात. संत म्हणतात की कीर्तन अशी असावी की माणसाने अंग माणसाचं कीर्तन